तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे महाराष्ट्राचे काही असे टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि त्यांच्याशी रिलेटेड कंप्लीट इन्फॉर्मेशन। बाळांनो, आज मैं तुम्हारा सांगणार आहे अबाउट पीसीसीओई पुणे। नाउ ये कॉलेज है कहाँ, इसमें कितना इसका कैंपस है, फैकल्टीज कैसी है, प्लेसमेंट कैसा है, कौन सी कंपनीज आती है, व्हाट इज एवरेज पैकेज, व्हाट इज द हाईएस्ट पैकेज, हे सगळं ब्रेकडाउन करून आज मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो। सो नाउ ये जो पीसीसीओई कॉलेज है, ऑफ कोर्स इफ यू नो इट इज इन पुणे, इट हैज अ ब्यूटीफुल कैंपस। ठीक है, लाइक कैंपस बहुत ही प्यारा कैंपस है। इफ यू आर समवन हु इज फ्रॉम पुणे, यू शुड डेफिनेटली विजिट दिस कॉलेज। तो बॉस, पीसीसीओई का पूरा नाम है पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे। अब ये जो कॉलेज है मैम, व्हाई डू यू थिंक कि हमने हमारे काउंसलिंग राउंड में इस कॉलेज को प्रेफर करना चाहिए? व्हाई डू यू थिंक दिस कॉलेज इज बेस्ट फॉर अस? तो बॉस, ये कॉलेज हमारे लिए अच्छा क्यों है? तर सगळ्यात आधी ह्या कॉलेजचे तुम्ही बघू शकता किती जास्त सारे अचीवमेंट्स आहे। ठीक है, आता हे सगळे सर्टिफाइड अचीवमेंट्स आहे, नॅक एक्रेडिट आहे विथ ग्रेड ए, जे की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। म्हणजे या कॉलेजच्या आतमध्ये करिक्युलमशी रिलेटेड, सिलेबसशी रिलेटेड, एक्झाम्सशी रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी होतात ह्या खूप प्रॉपरली मॉनिटर केल्या जातात। विथ दॅट बाळांनो, दिस कॉलेज इज वाय सो स्पेशल, आता तुम्हाला हे पुढे कळेल। कारण यार मी म्हणते, व्हेन यू सिलेक्ट अ कॉलेज, दोन गोष्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात, वन इज द प्लेसमेंट अँड द अदर पी इज द पॅकेज। तर बाळांनो, आता ह्या कॉलेजचं प्लेसमेंट कसं आहे, कोणत्या कंपनीज येतात आणि पॅकेज किती आहे ते मी सांगणार आहे। बट बाळांनो, त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, कारण मी हे सगळे कॉलेजेस तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे अँड आय विल मेक शुअर की तुम्हाला मी बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत पोहोचून राहणार। आता बाळांनो, हे जे कॉलेज आहे, इट्स अ व्हेरी ओल्ड कॉलेज। 1999 मध्ये बाळांनो हे कॉलेज एस्टॅब्लिश झालं होतं। इट इज अ टाइप ऑफ प्रायव्हेट कॉलेज, पुणे महाराष्ट्रामध्ये आहे हे कॉलेज। आणि बाळांनो, ह्या कॉलेजमध्ये व्यवस्थित लक्ष द्या, इट इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द इंडियाज टॉप प्रायव्हेट कॉलेजेस। ठीक आहे, आणि त्यानंतर बाळांनो, इथे याची जी रँकिंग आहे ती रँकिंग पण 2025च्या अकॉर्डिंग खूप चांगल्या नंबरवर ह्या कॉलेजला रँक केलेलं आहे। मॅम, इथे कोणत्या कोणत्या ब्रांचेस अवेलेबल आहे फॉर इंजिनिअरिंग? तर बाळांनो, इंजिनिअरिंग साठी इथे सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अँड मशीन लर्निंग, हे सगळे ब्रांचेस इथे अवेलेबल आहे। आता मॅम, ह्या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी किती आहे किंवा किती सीट्स आहे? तर बाळांनो, सिव्हिल इंजिनिअरिंगचा जर तुम्ही विचार केला तर बाळांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये इथे तुम्हाला दिसेल वी हॅव 60 सीट्स। त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये 240 सीट्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये 120 सीट्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम 180, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 180, कम्प्युटर इंजिनिअरिंग 60 आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AI अँड ML तिथे बाळांनो 120 सीट्स आहे। सो इनटेक कॅपॅसिटी बाकी कॉलेजेसची कंपेअर थोडी कमी आहे, कारण बाळांनो क्वालिटी ओव्हर क्वांटिटी हेच मी म्हणू शकते। मॅम, हाऊ डू वी टेक ऍडमिशन इन दिस कॉलेज? तर बाळांनो, यू कॅन टेक ऍडमिशन इन दिस कॉलेज थ्रू बोथ द एक्झाम्स, वन इज MHT CET अँड वन इज थ्रू JEE मेन्स। आता मॅम, व्हॉट इज द क्रायटेरिया रिक्वायर्ड फॉर टेकिंग ऍडमिशन? तर बाळांनो, जर तुम्ही MHT CET थ्रू ऍडमिशन घेताय तर ऑफकोर्स बोर्ड्स मध्ये तुम्हाला 45 म्हणतात, बट 50% तुम्हाला लागतील विथ फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ्स ॲज युअर कंपल्सरी सब्जेक्ट्स। त्यानंतर मॅम, कट ऑफ काय आहे फॉर MHT CET? तर बाळांनो, कट ऑफ साठी इथे पर्सेंटाइल न देता त्यांनी तुमचा ऑल महाराष्ट्राचा रँक दिलेला आहे। मी तुम्हाला हे दर व्हिडिओमध्ये सांगते आणि आजही सांगेल की रँक तुमचा मॅटर करतो, एक एक पॉइंट मॅटर करतो। मी हर व्हिडिओमध्ये एक्झाम्पल देते आणि आत्ताही देणार आहे। जर एखाद्या स्टुडंट्सला 99.60 आहे आणि एखाद्या स्टुडंटला 99.63 आहे, तर त्या 0.3च्या डिफरन्स मध्ये बाळांनो नियरली 1500 मुलं घेतात। सो दॅट इज वाय योर ऑल ओव्हर रँक इन महाराष्ट्र हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। विथ दॅट, जे स्टुडंट्स महाराष्ट्र स्टेट मधून नाही आहे, दे कॅन टेक ऍडमिशन इन दिस कॉलेज थ्रू द JEE मेन्स। आणि बाळांनो, JEE मेन्स साठी सुद्धा जे कट ऑफचं कॉम्पिटिशन आहे ते खूप जास्त आहे आणि जे सगळे ब्रांचेस आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AI ML, तर बाळांनो त्याच्यासाठी सुद्धा JEE मेन्स थ्रू सुद्धा द कॉम्पिटिशन फॉर ऑल इंडिया रँक इज व्हेरी हाय। आता मॅम, फी स्ट्रक्चर काय आहे? तर
देख रहे हो. तर बाळांनो, फी स्ट्रक्चरची जर मी गोष्ट केली तर थोडीशी फीस ॲज कम्पेअर टू अदर कॉलेजेस थोडीशी जास्त आहे. आता मी का म्हणतेय, कारण तुम्ही म्हणताल मॅम आमच्याकडे तर बेटर ऑप्शन आहे, पण आम्ही ते ऑप्शन चूज न करता वाय शुड वी चूज दिस ऑप्शन. तर बाळांनो, त्याचं रिझन असं आहे की इथं ॲव्हरेज पॅकेज 5 to 10 LP आहे, बट यू कॅन सी की हायेस्ट पॅकेज किती आहे, तर बाळांनो 61 LP आहे. सो बेसिकली काही NITs पण जर तुम्ही कन्सिडर केले तर ते इतकं चांगलं पॅकेज देत नाही. तर महाराष्ट्रामध्ये देर आर सम इंजिनिअरिंग कॉलेजेस जिथे तुम्ही ऍडमिशन थ्रू MHT CET घेऊ शकता अँड दे विल लिटरली गिव्ह यू मोर पॅकेजेस देन सम ऑफ द NITs वेर यू कॅन गो थ्रू JEE मेन्स. तर मॅमनो, इथे हायेस्ट पॅकेज 61 LP आहे, विच इज व्हेरी हाय. मॅम तुम्ही तर सांगताय या कॉलेजबद्दल, बट ह्या कॉलेजचा ह्या एक्स स्टुडंटचा एक्सपिरियन्स काय, तर मॅमनो हे तुम्ही जाऊन कुठेही चेक करू शकता. ठीक आहे. तर स्टुडंट्स, इकडचे जे एक्स स्टुडंट्स आहे, व्हॉट डू दे हॅव टू से अबाउट दिस कॉलेज. PCCOE is a good college when it comes to placement, quality of education and facilities. The strict environment keeps students disciplined आणि त्यानंतर टीचर्स आर हेल्पफुल, क्वालिफाइड अँड नॉलेजेबल. सो बेसिकली 3-4 गोष्टी इम्पॉर्टेंट असतात. कॉलेज का इंफ्रास्ट्रक्चर कैसा है, कॉलेज के फैकल्टीज कैसे हैं एंड कॉलेज का प्लेसमेंट कैसा है. तो यार ये तीनों प्रॉपर्टीज में, तीनों कैरेक्टरिस्टिक्स में द कॉलेज इज टॉप नॉच. उसके बाद इट इज वन ऑफ द बेस्ट इंजीनियरिंग कॉलेजेस इन पुणे एंड इन महाराष्ट्र. PCCU इज अ गुड अँड डिसेंट कॉलेज इन पुणे. ठीक आहे. तर बाळांनो, हे जे कॉलेज आहे याचा रिव्ह्यू जर तुम्हाला द्यायचा असेल तर इट इज वन ऑफ द व्हेरी गुड कॉलेजेस. जर तुम्ही फीसचा विचार करत असाल तर असा विचार करा, कदाचित आत्ता द्यावी लागेल, बट तुम्हाला असं चांगलं कॉलेज भेटेल जेणेकरून तुम्हाला प्लेसमेंट चांगली मिळेल, आणि प्लेसमेंट चांगली म्हणजे पॅकेज चांगलं. तर इन शॉर्ट ज्याला आपण म्हणतो ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट विल बी मोर. तुम्हाला 4 वर्ष फीस भरावी लागेल, पण जेव्हा तुमचं प्लेसमेंट होईल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी वर्थ इट वाटतील. ठीक आहे. सो बाळांनो, दिस वॉज ऑल अबाउट PCCOE पुणे. अशाच तुम्हाला कोणत्या कॉलेजबद्दल कंप्लीट ब्रेकडाऊन आणि कंप्लीट इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, कॉमेंट करा अँड आय विल ब्रिंग टू यू द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र विथ कंप्लीट डिटेल्स ऑन देअर प्लेसमेंट, पॅकेजेस, इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर कॉलेजचं कॅम्पस कसं आहे, कॉलेज कधी एस्टॅब्लिश झालं होतं, हे कंप्लीट डिटेल्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो जस्ट लेट मी नो द नेम ऑफ द कॉलेज अँड आय विल ब्रिंग टू यू कंप्लीट डिटेल्स अबाउट इट. सो दैट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टूडेंट्स. सी यू ऑल इन द नेक्स्ट वीडियो. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव एंड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.